घडून त्यांना उठून बसवलं आणि भंडारा दिल्यानंतर पाणी थोडंसं चमचावर पिल्यामध्ये उलटी होणार होता. तुम्हाला थोडा वेळ काय होती उलटी कशी होती बघूया, रस्ते कशी होती उलटी बघूया. आणि त्यानंतर मला उलटी झाली नाही. त्यानंतर त्या चालत आल्या, मला खरोखर आनंद झाला, उठताच येत नव्हतं. ही कृपा कुणाची आहे? माझं तर काही किंमत शून्य, लक्षात घ्या. मला तुम्ही हे करू नका, तुम्ही करू नका घ्या. ही सगळी कृपा आहे ही महाराजांची आहे. हर्षवर्धन महाराज, राम महाराज तुमचे नामस्मरण करताय की नाही, हे सगळे हिचं वलय असते, लक्षात घ्या. त्यामुळे होते ते. आणि त्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी ते सगळे जमले माझ्या त्या दिवशी आमचं ठरलं होतं या सगळ्यांनी जाऊन तिथं नामस्मरण करायचं, उपासना करायची, घोरवस्तुदार स्तोत्र म्हणायचं. हे सगळं त्यांनी तिथं केलं. दुसऱ्या दिवशी तुम्ही कुठं केला जाऊ वैजुताई ह्या तुमच्या काय 2-4 बायका असतील, हे सगळे घरी जाऊन केलं. ह्या आध्यात्मिक ताकद किती असतील त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे, ज्वलंत उदाहरण आहे. लक्षात घ्या. माझ्या हातात जर असतं एखाद्याला मरता मरता वाचवायचं, माणसं जिवंत राहिली असती. असं नसते ते, महाराजांची कृपा आशीर्वाद. आणि तुमचं जे हृदय आहे हे जे नामस्मरण करताय त्याची शक्ती आहे, त्या बाईचा असलेला विश्वास, श्रद्धा, जबरदस्त श्रद्धा, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. तर आपण जेवढा विश्वास करू, एवढी श्रद्धा करू, तेवढं हे शक्ती कार्य करते एवढंच मला माहिती आहे. बाकी मला ते सायंटिफिक काय सांगू शकत नाही. एवढं बघा नक्की मला माहिती आहे. जेवढा आपण श्रद्धा आणि विश्वासाने एकरूप जेवढं करू तेवढं ते आपल्याला ताकद देतं. जर तुम्ही ते बघितली असती ना, माझं एक छोटं बकेट यांनी केलं होतं. शेवटी मला काळी वॉमिटिंग होती. अगदी बाजी पिऊन डायरेक्टली टाकत होते. वॉमिटिंग थांबतच नव्हती. एवढी ऑपरेशन केलं, डॉक्टर एवढी औषधं देऊन वॉमिटिंग थांबत नव्हती. मी बरोबर सांगते, प्रशांत दादाजी घरी गेले, काय जादू झाली मला माहिती. मी द्या काय माझ्या हे असं होण्यासाठी आपलं नामनाम घेणं आवश्यक आहे. त्यांची तब्येतीला फरक पडावा, त्यांची नॉर्मल होऊन ते पुन्हा पहिल्यासारखं रेग्युलर यायला सुरू व्हाव्या, त्यासाठी आपण एक वैखरी घ्या, प्रार्थना करा, वैखरी घ्या. हो हो.